श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत सोलापूरचे प्रथम नागरिक म्हणून महापौरपदी माननीय श्री विनायक रामकृष्ण कोंड्याल यांची निवड झाल्याबद्दल शहरातील विविध तेलुगू सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय, तेलुगू देशम पार्टी व डॉक्टर एन.टी. रामाराव शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळ सोलापूरचे अध्यक्ष गणेरी तिप्पण्णा यांनी शुभेच्छापत्र देऊन अभिनंदन केले। तसेच उपाध्यक्ष इंजामुरी जनार्दन, कार्याध्यक्ष पोतू रामुलू, कार्यकारी उपाध्यक्ष गोस्की श्रीनिवास, सचिव चिन्नाराजू तिप्पण्णा, संयुक्त सचिव गणेरी श्रीनिवास, खजिनदार अक्कल नागनाथ, उपखजिनदार देवरकोंडा शंकर आदी पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी कणकी नरसिंह, नंदाल श्रीनिवास, मॅडम बालकृष्ण यांनी अभिनंदन व्यक्त केले। अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन बालराजू बोल्ली, उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंदुल, सचिव तिप्पण्णा गणेरी, संयुक्त सचिव प्रभाकर भीमनाथ, खजिनदार श्रीनिवास गाली यांनी शुभेच्छा दिल्या। या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर शहरातील सुमारे 5 लाख तेलुगू भाषिक नागरिकांच्या वतीनं विनायक कोंड्याल यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास होईल, शिक्षण, संस्कृती, क्रीडा व सामाजिक क्षेत्रांना अधिक चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। शहराच्या प्रगतीसाठी तेलुगू समाज सक्रिय सहकार्य करेल अशी ग्वाही देत महापौरांच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या।